ही माझ्या चुलत्यांची मुलगी आहे, म्हणजे माझी मोठी बहीण आहे. तर ही ना बाळाला घेऊन डिलेवरी नंतर गेली आणि त्यानंतर पहिल्यांदा आली आहे बघा इकडं. तर आत्ता बाळ 8 महिन्याचं झाले, ऊन लागते म्हणून बघा इकडं सावलीला उभं केले तिला. तर ही बागा माझी मुलगी आणि माझ्या भावाची मुलगी बाळाला बघण्यासाठी किती धडपड चालू आहे त्यांची. तर इकडं माझी मम्मी ना भाकरी तुकडा घेऊन आली आहे. तर ते टाकायचं असतं उतरवून. आमच्या इकडे पद्धत आहे अशी, तुमच्या इकडे पद्धत आहे का अशी, किंवा वेगळी काही पद्धत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथं बघा बाळ घेऊन आली ती, आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा माहेरी आल्याचं. तर माहेरी ना ती माहेरपणासाठी आली 8-10 दिवस. आणि इकडं बघा हे माझे चुलते आहेत, ते बाळाला घेऊन कसे खुश झालेत. म्हणजे दुसऱ्या दिवशीचा असेल फोटो हा. तर 8-10 दिवस बाळ होतं, तर खूप असं वातावरण छान होतं. घरात खूप बाळ आहेत, पण त्यापेक्षा पण छोट्या बाळाचं जरा वेगळं वातावरण असतं. त्यानंतर बघा जायच्या आदल्या दिवशीच बहिणीने माझ्या तिच्या आईची ओटी वगैरे भरली. म्हणजे मी माझ्या मम्मीची भरली तेव्हाच ओटी भरलेली आहे बघा ही, आणि तेव्हाच व्हिडिओ आहे हा. तर त्यानंतर तिचे मिस्टर आले होते तिला घ्यायला. तर ही पिल्लं बघा कशी मामा आलेत म्हणून खुश आहे. तर बाळ असं खेळायचं खूप छान सगळ्यांसोबत. घरात वातावरण एवढं भारी वाटायचं, कारण सगळेजण येऊन जाऊन बाळापाशीच बसायचे खेळायला. तर भारी वातावरण असतं छोटं बाळ घरात असलं की. आम्ही हे मंदिरात घेऊन गेलो होतो, तेव्हाचा फोटो आहे. तर इथं बघा पिल्लं ह्या घरात खेळत होती ना. तर तिथं ना ह्या बाळाला पण खेळायचं होतं, खूप धडपड करत होतं. पण ह्याच बाळांना खेळून दिलं, कारण ते छोटं बाळ आहे. एखादं दुसऱ्या अंगावर पडलं किंवा काय झालं तर बाळाला रिस्क नको म्हणून आम्ही फक्त त्याला दाखवत होतो हे. तर खूप खुश होतं ते असं खेळलेलं बघून ह्यांना. तर यांचं बघा कसं टेंटमध्ये खेळायचं चालू आहे. मामाच्या गावची सुट्टीचे दिवस म्हणजे खरंच खूप वेगळे असतात. तर माझी मुलगी तर खाऊ घेऊन बसली होती, तर गोलू असा तिच्या हातातलं ओढून घेत होता. तर किती खुश आहे बघा. आणि त्याला खायचं असतं सगळं, दुसरं कोण काय खात असेल तर त्यासाठी त्याची धडपड चालू असते. त्याला खाऊ वाटतं, पण अजून त्याला खाता येत नाही. खीर वगैरे दिली जाते त्याला आता, वेगळे वेगळ्या टेस्ट करवल्या जातात फळांच्या वगैरे. तर असं त्याचं खेळणं कंटिन्यू चालू असायचं. भारी वाटत होतं सगळ्यांनाच. आणि त्याला न्यायला त्याचे पप्पा आले होते म्हणून सगळेच मग परत जरा करमणार नाही किंवा काय असं वातावरण होतं. तर खूप खेळला तो 8-10 दिवस. मग त्यानंतर त्याला जायचं आहे. तर त्यासाठीच त्याला मग आवरायला घ्यायचं होतं. असा खेळून खेळून सगळ्यांचं मन रमवत होता. खूप भारी पिल्लं, एकदम शांत, कसलाच त्रास देत नाही आईला किंवा इतरांना. एकदम हसरं बाळ म्हणतो ना तसं आहे. तोंडाच्या ॲक्शन बघा कशा करतो हसताना. हसू एकदम गालात लपवतो. आणि समाधानी वाटतं ते, म्हणजे समाधान वाटतं आपल्याला त्याच्याकडे बघितलं की. एवढं शांत बाळ आहे. आणि सगळ्यांना असं ना त्याच्याकडे बघत बसावं वाटतं. बाळ पण माझी तिन्ही, म्हणजे माझ्या भावाची परत माझी मुलगी, त्याच्यापासून उठतच नव्हते. एवढं छान पिल्लं आहे आमचं ते. आणि त्यानंतर ना तो निघाला होता. तर माझ्या बहिणीचं पण अधिक महिना पहिला झाला नव्हता, म्हणजे त्यांना यायला वेळ नव्हता म्हणून आत्ता केला. तर त्यांना मग औक्षण वगैरे केलं, जावायचं काय वाण असतो लेकीचं ते केलं, जोडवी वगैरे तिला केली होती. मग तेच सगळं झालं. संध्याकाळच्या 7 वाजलेत बघा त्यांना निघायला. तर ते चाललेत. तर त्यांना सगळं अधिक महिन्याचा वाण वगैरे दिला. माझ्या चुलतीने बघा इथं औक्षण वगैरे करून घेतलं जावयाचं. आणि त्यानंतर मग लेकीला पण असं जोडवी वगैरे करतात ना, अशी पद्धत आहे आमच्या इकडं. तर ते सगळं दिलं आणि त्यानंतर ती चालली आहे बघा. तर म्हणून माझ्या मम्मीनं पण तिला ना मासोळे केलेत बघा. तुम्हाला मी त्याचा फोटो परत शेअर करेल. तर ते पण माझ्या आईने सगळं देऊन घेतलं. इथं साखर द्यायची चालली आहे त्यांना, म्हणून सर्वस्वी, किंवा माझ्या भावाच्या मुली आहेत ससू आणि पेड्या, तर त्यांची पण धडपड कशी चालली आहे बघा साखर खाण्यासाठी. तर साखरेसाठी त्यांना तिथं हे करायचं, तर ताट ओढून ओढून बघत होते साखर घ्यायसाठी. बाकीचा कार्यक्रम बाजूला आणि ह्या मुलांची धडपड वेगळीच असते. तर छान वाटतं. त्यानंतर बघा बहीण चालली. रात्रीचे उशीर झाला होता त्यामुळे जास्त व्हिडिओ नाही घेतला. तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.